बघा मैत्रिणींनो, कोथिंबीर बारीक चिरलेली आहे. आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरायची. हे बघा सांबार वडीची साहित्य, सांबाराचा मसाला बनवण्याचं साहित्य. राई घ्यायची, थोडीशी जिरं, थोडं तिखट, थोडं हळद, गरम मसाला. त्याच्यानंतर शेंगदाणा भाजलेले, त्याचा दरदरीत शेंगदाण्याचा कूट, खाकस, खोबरा किस लांब असेल तरी चालेल, बारीक असेल तरी चालेल. हे बघा मित्रांनो, तेलामध्ये सगळा मसाला बारीक केलेला, धने, जिरं, राईस, तेल, खोबरा किस, तीळ, लसूण अद्रकाची पेस्ट, हे सगळं टाकलेलं आहे. हिरवी मिरची वगैरे, आणि हलकं मंद आचेवर होऊ द्यायचं, जेणेकरून हे कुरकुरीत होईल. मसाला थोडा कडसेल. हे बघा मसाला कसा हलकासा ब्राऊन दिसत असेल तुम्हाला. आता बघा मी यात थोडी हळद, थोडं तिखट, अर्धा चिकचा गरम मसाला थोडं होऊ द्यायचं हे. आणि तसं हिवाळ्यामध्ये मित्रांनो सांबार टाकत आहे मी आता. अशा प्रकारे कढई थंडी झाल्यावर मिक्स करून घ्यायचा. मसाला थोडा थंड होऊ द्यायचा. मग छान खुसखुशीत होतो सांबारवडी मसाला, बघू शकता. आणि हो मित्रांनो, तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ती नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा.